नमस्कार मित्रांनो, आज आपण इसोली या गावामध्ये आहोत आणि श्री शिवाजी हायस्कूल इसोली येथे येण्याचं कारण असं आहे की आज शैक्षणिक सत्राला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। जवळपास 1.5 महिना या ठिकाणी शाळा सुरू होऊन या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्यासोबत थेट संवाद करण्यासाठी इथल्या प्राचार्य आदरणीय सौ सरलाताई जाधव आहेत। प्राचार्य म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्राचार्यांची भूमिका कशा पद्धतीने या ठिकाणी असते आणि ही खुर्ची जी आहे प्राचार्यांची, ती प्राचार्यांच्या खुर्चीवर या ठिकाणी कशी कसरत या ठिकाणी करावी लागते विद्यार्थ्यांना ध्येयपूर्ती नेण्यासाठी आणि संपूर्ण जो स्टॉप वर्ग आहे, जो गुरुजन वर्ग आहे, तो या ठिकाणी कर्मचारी वृंद सांभाळण्यासाठी आज थेट या ठिकाणी आपल्यासोबत जुडलेले आहेत। ताई, हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज या ठिकाणी इथे दर्जेदार शिक्षण या ठिकाणी दिले जाते, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार? माझा इथला जो स्टाफ आहे तो पूर्ण परिपूर्ण आहे आणि सगळे शिक्षक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी इथे भरपूर असं त्यांचा वेळ देतात, प्रयत्न करतात, प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं ते कार्य करतात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्याला पूर्ण परिपूर्ण असं वातावरण कसं मिळेल यासाठी पालकांशी सुद्धा ते संपर्कामध्ये असतात। सतत पालकांना सुद्धा त्यांचं मार्गदर्शन सुरू असतं। मॅडम, या ठिकाणी एक विचार असं वाटतंय, काही दिवस या ठिकाणी आपल्याला इथे प्राचार्य या ठिकाणी झालेले आहेत, अनुभव काय सांगणार आपण इथल्या दिवसाचा? या ठिकाणी जवळपास 3 आठवडे वगैरे झाले असेल। हो, हो. तर मला सगळ्यात आधी सांगावंसं वाटेल की इथले सगळे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत, प्रामाणिक आहेत, स्टाफसुद्धा हा चांगला आहे आणि विद्यार्थी मग आता एक अनुभव असा आहे की मी थोडंसं त्यांना असं म्हटलं की आपल्याला थोडं शाळेचं सुशोभीकरण करायचं आहे, मग अच्छा. आपण थोडं मी कुंड्या वगैरे आणल्या, अच्छा, हा. तर लगेच माझे विद्यार्थी कामाला लागले, मला मदत केली आणि त्यांनी स्वतःसुद्धा त्यांच्या घरून काही रोपं आणलेली आहेत आणि त्यांना सुद्धा एक उत्साह निर्माण झालेला आहे की आपली शाळा खरोखरच म्हणजे चांगली या झाली। अगोदरचे जे प्राचार्य होते त्या प्राचार्यांचे सुद्धा या ठिकाणी सहभाग इथे राहिलेला आहे, त्याच्यातनंच या ठिकाणी ते आहे। हो, हो. हो, त्यांनी सुद्धा शाळेच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलेलं आहे आणि शिक्षक वर्ग तर सगळे तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पुरेपूर ते पूर्ण त्यांचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात। अतिरिक्त मार्गदर्शन करतात, स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा ते मार्गदर्शन करतात। मुली ज्या आहेत त्या मुलींच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण सुद्धा या ठिकाणी महिला आहात, त्याच्या संदर्भामध्ये आपण काय विषय या ठिकाणी भावना व्यक्त करणार? तर कालच आमच्या इथे आरोग्य विभागाच्या पथकाने सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी केलेली आहे। वर्षातून एकदा हे पथक या ठिकाणी येत असतं असं मला माहिती मिळालेली आहे आणि याच्या पुढेही मी आरोग्य डिपार्टमेंटशी संपर्क साधून मुलींच्या आणि मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरांचं आयोजन माझ्या सर्व शिक्षकांच्या मदतीने या मॅडम, या ठिकाणी ठिकाणी काही विद्यार्थिनीचा आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी उद्देश या ठिकाणी आलेला आहे। आम्ही जेव्हा प्रतिक्रिया घेत होतो तेव्हा की कोणी म्हणतं मला डॉक्टर बनायचं, कोणी म्हणतं मला पोलीस बनायचं, कोणी म्हणतं मला बँकेचं एक चांगल्या पद्धतीचे एक मॅनेजर या ठिकाणी जी पदावर या ठिकाणी जायचं आहे, त्या संदर्भामध्ये आपण काय भावना व्यक्त? तर त्या संदर्भात आम्ही त्या विद्यार्थ्यालाच मार्गदर्शन करून देऊ आणि तसं सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ। हा एक तुम्ही बघितलेलं आहे की ग्रामीण भाग आहे, रस्त्याच्या सुविधा या ठिकाणी व्यवस्थित नाही आणि असं असलं तरी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना तशी स्पर्धा परीक्षांची पुस्तकं मला वाटते इथे ग्रामपंचायतनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या सगळ्या सुविधांचा उपयोग आता वाचन कक्ष वगैरे आम्ही इथे सुरू करणार आहोत। गाव मोठं आहे आणि लोकांचा सहभाग सुद्धा या ठिकाणी या शाळेला असला पाहिजे, काय वाटतं त्याच्यासाठी प्रयत्न करणार? हो, त्यासाठी प्रयत्न करणार आहे। आता विविध कार्यक्रमांमधून पालकसुद्धा आमच्या सहवासामध्ये इथे येतात आणि आम्ही त्यांना बोलवतो आणि त्या ठिकाणी ते आमच्या हाकेला ओढून येतात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे त्यांचासुद्धा कसा आम्हाला उपयोग करून घेता येईल यासाठी सुद्धा आम्ही इथे या प्रयत्नशील आहोत। ठिकाणी ज्या विविध परीक्षा या ठिकाणी शाळेमध्ये घेतल्या जात आहेत, त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन आपला गुरुजन वर्ग करेल? हो, करतात, सगळे करतात आणि काही विद्यार्थी जे समजा इच्छा असूनही पैसे देऊन घेऊ शकत नाही सहभाग, तर आमचे शिक्षक त्यांच्या फीची पूर्तता करतात। अच्छा. हां, बरं, जे म्हणजे भारत स्काउटचा विषय जो आहे, भारत स्काउट गाईडचा विषय जो अभ्यासक्रम जो आहे, तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण इथे घेणार काय? हो, आमची नोंदणी झालेली आहे आणि या शाळेचा इतिहास जो आहे तर
म्हणजे शिंगणे सर या शाळेचे आधी माझे शिक्षक होते, आर्यू शिंगणे सर. तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये इथे स्काउटने खूप मोठी भरारी घेतलेली आहे. राष्ट्रपती पदकापर्यंत विद्यार्थ्यांनी पुरस्कार मिळवलेले आहेत. म्हणजे हो. तो त्याच्या याच्यामध्ये करिअर घडवण्यासाठी ते मदत होईल. हो, निश्चितच होईल. पण आज या ठिकाणी काय सांगणार? आज या ठिकाणी आपण इथे आला, काही संकल्प वगैरे केलेला आहे शैक्षणिक संदर्भाच्या माध्यमातून, काही संकल्प वगैरे आहे का? कारण की ही ग्रामीण भाग आहे, विविध सुविधांचा काही अभाव आहे. हो. तर त्या दृष्टीने आम्ही समाज माध्यमातून, आमच्या संस्थेच्या माध्यमातून इथे विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमच्या सर्व स्टाफचा प्रयत्न हा आहे. त्या संदर्भात आमच्या चर्चाही झालेल्या आहेत आणि आमचं पुढचं पाऊल आमच्या या सगळ्या सुविधा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे त्यांना उपलब्ध करून देता येईल हा आमचा प्रयत्न आहे. तर आमच्या मुलांच्या भौतिक सुविधांसंदर्भात थोडंसं आम्हाला थोडासा अभाव आहे इथे. तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. संस्थेला आम्ही मागणी केलेली आहे. याच्या आधी सुद्धा आमच्या जे मुख्याध्यापक होऊन गेलेले आहेत त्यांनी तसे प्रस्ताव दिलेले आहेत. पण आता थोडं शासकीय स्तरावरून ह्या गोष्टी पूर्ण व्हायला वेळ लागतो, पण त्या पूर्ण होणार हे निश्चित आम्ही इथे त्याचा सांगितलं. पाठलाग वगैरे करणार आहात. हो, आम्ही त्याच्या मागोवा हा घेत राहणार आहे आणि तसे प्रयत्न सुद्धा आम्ही करणार आहोत. आज या ठिकाणी युवक आणि युवतींना या ठिकाणी काय संदेश देणार? कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी विविध बदल या ठिकाणी होत चाललेले आहेत, त्यांना काही संदेश वगैरे देणार? तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्याचप्रमाणे जे भावी देशाचे आधारस्तंभ आहेत युवक आणि युवती, सर्वांना संदेश देऊ इच्छिते की सगळ्यांनाच शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळते असं नाहीच, तर विविध व्यवसायांच्या माध्यमातून आपण आपलं एक वेगळं स्थान या समाजामध्ये निर्माण करू शकतो, एक उंच भरारी घेऊ शकतो. यासाठी आपण सकारात्मक प्रयत्न करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह विचार आपण ठेवावे. आपल्याला पदोपदी अपयश आलं तरी आपण खचून न जाता आपण त्या ठिकाणी त्या दृष्टीने यश मिळवायच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे. आणि आपल्याला माहिती आहे की इच्छा तिथे मार्ग असतो. तर त्या दृष्टीने तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी हा मार्ग निश्चितच तुम्हाला हा समोर येत जाईल. फक्त आपण अपयशांना घाबरून मागे हटू नका, हा संदेश मी या ठिकाणी देऊ काही इच्छिते. पालक वर्गांना काही आव्हान करणार का? कारण की इथे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे जे पालक वर्ग जे आहे, तो पालक वर्ग सारखा चिंतेमध्ये असतोय की माझा मुलगा या ठिकाणी शाळेमध्ये गेल्यानंतर तो खरोखर या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतो का, गुरुजन वर्ग त्याच्याकडे लक्ष देतो का, असे या ठिकाणी काही विषय त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी पालक वर्गांच्या सातत्याने येत आहेत. त्या पालक वर्गांना काही आव्हान करणार? पालकवर्गांना हेच सांगणार की त्यांनी घरी आपला मुलगा आल्यानंतर मुलगी आल्यानंतर ते दिलेलं होमवर्क कंप्लीट करतात की नाही याकडे लक्ष द्यावं. त्यांच्याकडून त्यांच्या सहवासामध्ये त्यांचा जेवढा वेळ राहतो त्या वेळेमध्ये त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा आणि त्यांच्या कडे लक्ष द्यावं. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये फक्त शैक्षणिक विकासच नाही तर त्यांच्या बाकी शारीरिक विकास वगैरे यासाठी सुद्धा पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि तशा सुविधा आपल्या मुलांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यांच्या भोजनाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आजकाल आपण बघतो की मुलं मोबाईलच्या नादी लागलेले आहेत. मोबाईलपासून त्यांना थोडं दूर ठेवावं आणि घरामध्ये सुद्धा शैक्षणिक वातावरण त्यांनी ठेवावं. आपण स्वतः जर मोबाईल घेऊन बसलो तर मुलं सुद्धा बघतात की आपले आई वडील मोबाईल घेऊन बसलेले, मग आपण कशाला अभ्यास करायचा वगैरे असं काही वाटतं मुलांना. मग त्यांनी सुद्धा मुलांच्या समोर आपलं त्यांचा अभ्यास घ्यावा आणि त्यांना एक असं म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक असं ध्येय निश्चित ठरवून द्यावं की त्यांनी काय बनावं. म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार त्यांना तसं वातावरण घरी निर्माण करून द्यावं. शैक्षणिक अभ्यासासाठी त्यांना मोबाईल उपलब्ध करून द्यावा आणि स्वतःच्या देखरेखीमध्ये त्यांचं मोबाईलवरचा जो काही अभ्यास असेल तो त्यांचा पूर्ण करून घ्यावा. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत मुख्याध्यापिका म्हणजे प्राचार्य सरलाताई जाधव. कारण की त्यांचा अनुभव बोलतोय. विविध विषयावर आपण त्यांच्यासोबत संवाद केलेला आहे की आज धावपळीच्या युगामध्ये आपण कसं वागवायचं, कसं या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आणि आपण नोकरी क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण सुद्धा या ठिकाणी कसं वागायचं. कारण एक महिला आहेत आणि महिलाच या ठिकाणी समजू शकते त्या वेदना परिवारातल्या. त्यांनी नुकतंच या ठिकाणी सांगितलंय की आपण जेव्हा या ठिकाणी मोबाईल बघतोय, रीला बघतोय, तेच अनुकरण या ठिकाणी
आपला पाल्य या ठिकाणी करत असतोय. आपण सुद्धा या ठिकाणी परिवारामध्ये कसं वागायचं, कसं राहायचं, हे जे शिस्तीचे धडे आहेत ते धडे या ठिकाणी आपल्यापासून यांना घेणं गरजेचं आहे. विविध विषय आहेत मित्रांनो, कारण की वेळ भरपूर या ठिकाणी झालेला आहे, कारण की शाळा सुरू आहे. मॅडमला या ठिकाणी परेडवरती जायचं आहे, परंतु वेळात वेळ काढून ताई आपण या ठिकाणी मॅडम मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढील या ठिकाणी शिक्षण कार्याच्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.